आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. खूप छान होईल भाजी. तुझी नजर काढ फक्त या भाजीवरून. तुम्हाला वाटाणा टाकायचं तर टाकू प्लीज. टेस्ट छान लागते. तशी तुझ्या मदतीची गरज नव्हती मला. ती साखर आहे. साखर मला माहितीये. मी फक्त बघत होते तुझं लक्ष आहे की. आहे, माझं लक्ष आहे. तुम्ही मीठ घ्या ना. मीठ टाका. एवढं मीठ नाही टाकत, चवीनुसार टाका. भाजीची टेस्ट खराब होईल ना. बटाटा आहे त्याच्यात. बटाट्याला मीठ लागतच. आणि एवढं तुला वाटत असेल ना की स्वयंपाक फक्त तुलाच जमतो तर तूच कर. मी मदत करते ना तुम्हाला. काही गरज नाही. आता काय कोथिंबीर भुरावी. ही कोथिंबीर नाहीये. ही कोथिंबीर आहे. मॅडम सॉरी पण ही कोथिंबीर आहे. ती पालक आहे. तुझ्या पालकांनी तुला काही शिकवलं नाहीये का? 4 दिवसांनी कोथिंबीर होते याची. ते इथे. मॅडम कोथिंबीर धुवून घ्या. मला शिकवत जाऊ नको. ऑर्गॅनिक आहे हे सगळं स्वच्छच असतं. हो पण तरी भाजी काय छान झालीये. भाजी झाली. तुला जास्त कळतं का स्वयंपाकातलं? तुला असं म्हणायचं की मला काहीच कळत नाही. मला कळत नाही ना. पण ठीक आहे. भाजी तूच बनव. मी चालले. हो बाजूला. तू काळजीच करू नको मग. देवांश तर ना सईच्या हातची कॉफी पण प्यायला रेडी नाहीयेत. काय सांगतेस? हो अगं, मेच्चर चिडलाय तो तिच्यावर. तिच्याकडे बघत काय, बोलत पण नाहीये. नकोच बघू दे. तिथे माझी एवढी सुंदर लेक घरात असताना त्या देवांशला काय गरज आहे सईकडे ढुंकून बघायची? का बघतो कोण असतो? आता हळूहळू देवचं सगळं लक्ष माझ्याकडे कसं राहणार ना याची काळजी घेणार आहे ना मग. मी मला हव्या त्या सगळ्या गोष्टी लवकरच अचीव्ह करणार आहे. आता मी फक्त सईला देवांश पासून दूर केलंय, पण लवकरच देवांशला मी माझ्या जवळ आणणार आहे. वा वा, या बात, शाबास. मला माहिती आहे तुला हवं ते तू मिळवशीलच आणि नक्की मिळव. पण हे बाई, सईपासून जपून राहा. आणि तिला जरा जरी कोण लागली ना की तू काही खरीखुरी पडली नव्हतीस तर कच्ची खाईल तुला ती. एवढं लक्षात ठेव. पॉम, तिला काही कळत नाही ग. ती माहितीये ना एक नंबरची इमोशनल फूल आहे. आता तू बघ ना कसं हळूहळू कोड बोलून 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 त्या सईचा हार्ट मी मेल्ट करते. तिला आता मी देवांशच्या जवळ फिरकू पण देणार. छान छान, असंच कर. नाहीतरी देवांश खरं तर तुझाच होता. तर मांडवात या सईनं डल्ला मारलाय त्याच्यावर. आता पुन्हा तुझा हक्क मिळव. आणि सहज मिळत नसेल तर ओरबाडून घे आणि स्वस्थ बसू नकोस. कळलं का? डोंट वरी मॉम. आता आपल्याला हवं ते आणि हवं तसंच घडणार आहे. चल आता ठेव फोन, नाही तर कुणाला तरी संशय यायचा. तर आजूबाजूला लक्ष ठेवत जा आणि फोनवर बोलताना. ओके, बाय मॉम. बाय. मे आय कम इन सर? या प्लीज कम इन. गुड आफ्टरनून सर. सर ऍक्च्युली मिस्टर मेहतानी कोटेशन पाठवलं होतं.
तुम्ही एकदा चेक करून घ्याल म्हणजे आपल्याला पुढची प्रोसेस सुरू करता येईल. मला पाठवलं त्यांनी हा मेल, चेक करून सांग. ओके ओके सर, या फाईलवरती ना तुमची सही हवी होती. क्या थँक्यू. सर आणखी एक, नेक्स्ट वीक ना पनवेलच्या प्लांटवर साईट व्हिजिटसाठी जायचं आहे तुम्हाला. ओके नेक्स्ट वीक ना. तू मला मंडेला एकदा रिमाइंड कर. ओके मग बाकीच्या माझ्या काय मीटिंग्स आहेत त्याच्या अकॉर्डिंगली आपण प्लॅन करू तिकडे कधी जायचं ते. ऑल राईट. मी आहे कमीच. या मिस्टर खांडेकर प्लीज या. बोला. सॉरी सर, तुम्हाला मी त्रास देतोय. मला एक 10 दिवसांची सुट्टी हवी होती. 10 दिवस? नाही म्हणजे सुट्ट्या घ्या तुम्ही, काही प्रॉब्लेम नाहीये, पण घरी सगळं ठीक आहे ना, कोणी आजारी वगैरे तर नाहीये? नाही तसं काहीच कारण नाहीये. ऍक्च्युली माझ्या मुलाचं लग्न आहे पुढच्या आठवड्यात, म्हणून सुट्टी हवी होती. वा, ही तर फार आनंदाची गोष्ट. कॉंग्रॅच्युलेशन्स मिस्टर खांडेकर, कमाल, चांगली गोष्ट आहे ही. बाय द वे, तुम्हाला काही हेल्प लागली पैशांची वगैरे, म्हणजे ॲडव्हान्समध्ये काही पेमेंट वगैरे हवं असेल तर प्लीज कळवा मला. नाही सर, तशी काहीच आवश्यकता नाहीये. माझ्या मुलाच्या लग्नासाठी मी अगोदरच इन्व्हेस्टमेंट करून ठेवली होती. दॅट्स नाईस, व्हेरी नाईस. तुमच्या चेहऱ्यावर आनंद का दिसत नाही? काय सांगू सर, मुलाने ना आमच्या मर्जीविरुद्ध मुलगी पसंत केली आहे आणि ती मुलगी आमच्या स्टेटसला मॅच करत नाही. मिस्टर खांडेकर, आता असं तुमच्या घरी सून येणार आहे, किती आनंदाची गोष्ट आहे. आणि तुम्ही या कुठल्या गोष्टी घेऊन बसला? आणि मुळात मुलीचा स्वभाव चांगला असायला हवा, तिचं मन चांगलं असायला हवं. या सगळ्या गोष्टी अजिबात महत्वाच्या नाही आहेत. आणि मुख्य म्हणजे तुमचा मुलगा, त्याला मुलगी पसंत आहे, तो तिच्याबरोबर खुश राहणार आहे. आणि काय हवं? दॅट्स इट. आई वडिलांना आणखी काय हवं असतं? मुलगा खुश आहे, तो आनंदी आहे, बस. त्यामुळे माझं ऐका, मन मोठं करा आणि तुमच्या सुनेला ऍक्सेप्ट करा. आणि सुट्ट्या संपल्यानंतर आमच्या सगळ्यांकरता स्वीट्स आणा. हो सर, नक्की घेऊ दे. येतो. या. सर तुम्ही एकदम बरोबर म्हणालात. लग्नामध्ये दोघांची मनं जुळणंच जास्ती महत्वाचं असतं, बाकी काही नाही. आता बघा ना सर, म्हणजे तुम्ही एखाद्या रिच मुलीशी अगदीच लग्न करू शकला असतात, पण तुम्ही असं न करता सई मॅम सारख्या स्वीट आणि अत्यंत स्वभावाने चांगल्या मुलीशी लग्न केलं. आय नो सर, त्या मिडल क्लास फॅमिलीतनं बिलॉंग करतात, पण तुम्हाला त्याचा जरासाही फरक कधी पडला नाही. हा म्हणजे एका लग्नात क्लास स्टेटस अजिबात मॅटर करत नसतं. कोणीतरी मोठं कोणीतरी छोटं ना, दोघी इक्वल असतं. व्हेरी ट्रू सर. गुड आफ्टरनून. गुड आफ्टरनून मॅम. तुम्हाला 100 वर्ष आयुष्य. आम्ही तुमच्याच विषयी बोलत होतो. माझ्याविषयी का सर? माझी तक्रार करत होते का? नाही नाही, अजिबात नाही. देवान सर नेहमी तुमचं कौतुकच करत असतात. अच्छा, यू कॅरी ऑन. सर तुम्ही जेवण करून घ्या, मी नंतर येईन. थँक्यू. थँक्यू. मला माहितीये तुम्हाला माझा राग आलाय. माझ्यावरचा राग अजून गेला नाहीये, पण माझ्यावरचा हा राग जेवणावर नका ना काढू प्लीज. हवं तर तुम्ही माझ्याशी बोलू नका, पण जेवून घ्या ना. वाव, मस्त बनवलंय जेवण आईने. वाव, सो नाईस, सुपर्ब सुपर्ब. मला माहिती नव्हतं आईला इतकं चांगला स्वयंपाक होत होते. अमेझिंग अमेझिंग. वाव. सिरियसली खूप टेस्टी आहे, खूप जास्त. थँक्स टू आई. तुम्ही पण जेवलं नसाल ना?
सॉरी, ते लक्षातच नाही आलं माझ्या कसा पुढे आलो ते. सॉरी. मी निघते आता. या. ओके ओके. जेवण छान झालं होतं ना? आवडलं तुम्हाला? खूप आवडलं. पोट आणि मन दोन्ही भरले. पण निघालो तेव्हा मूड खूप ऑफ होता ना माझा आज. पण आता जेवण केलं आणि एकदम मस्त झाला मूड. थँक्स टू आई. आई? हा, म्हणजे तिनेच केलं ना हा सगळा स्वयंपाक. कमाल आहे आईची. आई म्हणजे आई जे ठरवते ना ते ती करतेच, करणारच. सिरियसली ग्रेट आहे आई. तिला स्वयंपाक येत नाही तरी सुद्धा तिने फक्त माझ्यासाठी हे प्रयत्न केले. सिरियसली आय मीन काय डेडिकेशन आहे तिचं. वाव, खरंच खूप छान वाटतंय मला. तुम्ही माझं एक काम कराल प्लीज? आता तुम्ही घरी जाताय ना, तर आईला माझ्याकडनं थँक्स म्हणाल. नाहीतर असू द्या, मी येईल ना संध्याकाळी. मीच सांगतो आईला थँक्स. इतक्या वेळा माझ्या हातचं जेवले, यांना अजूनही माझ्या हातची चव ओळखता येत नाही. छान. मगाशी मला वाटलं की हे मस्करी करताय, पण नाही, यांना तर खरंच असं वाटतंय की हा स्वयंपाक भैरवी मॅडमने केलाय. हॅलो सई, कुठे? कुठे काय? काही नाही. ओके, मी येतो मग. माझी मीटिंग आहे इम्पॉर्टंट, मला जायला पाहिजे. आपण भेटू संध्याकाळी. बाय बाय. आणि हा सई, खरंच थँक्यू जेवणाकरता. म्हणजे आईने बनवलेलं जेवण तुम्ही मला आणून दिलं, खरंच थँक्यू. थँक्यू. बाय. थँक गॉड तुम्हीच आहात, नाही तर मला वाटलं दुसरंच कोण. नाहीतर काय, तुझं भांडं फुटलं असतं नाही का? हो ना. हो काय, जरा कंट्रोल ठेवता येत नाही का तुला? लगेच नाचायला लागलीस. सॉरी मॅम, पण मला ना या रूम मध्ये एकटीला बसून बसून इतकं नेचर बोर झालं सांगू. सो आय थॉट की मी जरा सेल्फ एंटरटेन करते ना स्वतःला. सेल्फ एंटरटेनमेंट करण्याच्या नादात ना सगळ्या गोष्टींचा सत्यानाश होतो. जरा लक्ष दे. त्या सईच्या तालावर नाचायचंय का तुला? नाही ना? मग आपण जे काही करतोय ना त्याच्यावर जरा लक्ष दे, फोकस कर. या सगळ्या गोष्टींमध्ये सिरियस हो जरा. देवांशने जर का तुझ्यासाठी मुलगा शोधायला सुरुवात केली आणि त्याला तुझ्यासाठी मुलगा सापडला ना, तर या घरातून तुझा पत्ता कट होईल, हे लक्षात ठेव. हे कळतंय का तुला? कळतंय का तुला हे सगळं? हो 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 कळतंय मला, पण तुम्ही जरा रिलॅक्स. ओके, मी पाणी देते तुम्हाला. हे नाही, नको राहू दे. नाही, ठीक आहे. आय एम फाईन. आय डोंट वॉन्ट दिस. तुमची का इतकी चिडचिड होती? काही झालंय का? देवांशने मला टिफिन बनवायला सांगितलं होतं आणि ॲज यू नो मला कुकिंग करता येत नाही. त्यामुळे त्या संधीचा फायदा त्या सईने घेतला आणि त्या सईने देवांसाठी टिफिन तयार केला. पण मग तुम्ही का असं होऊ दिलं? का करू दिलं म्हणजे काय? मी प्रत्येक वेळी त्या सईला अडवू शकत नाही, असं नाही करू शकत मी. त्यासाठी तुला देवांशला आपलं करून घ्यावं लागेल.
त्या सईचा पत्ता कट करण्याच्या नादात ना देवांशने जर का तुझ्यासाठी मुलगा शोधला तर तू या घरातून कट होशील कायमची. कळतंय तुला? मॅम हे असं काहीही होणार नाही, कारण मी ते होऊच देणार नाही. तुम्हाला आत्ता जरी मी वरवर एकदम चिलॅक्स आणि रिलॅक्स वाटत असले ना, तरी माझ्या डोक्यात सगळं प्लॅनिंग आहे. मॅम आय प्रॉमिस, मी तुम्हाला डिसअपॉइंट नाही करणार. सई, हा ग आलीस देवांशकडे जाऊन? दिलास डबा? हो. मग कसा मूड आहे साहेबांचा? खाल्ला का डबा? सगळा संपवला. बघ, मी तुला म्हंटल होतं ना, देवांशचा राग फार काळ टिकतच नाही आणि तुझ्याशी न बोलता तर तो राहूच शकत नाही. अगं बाई, काय झालं? देवानी मेसेजेस पाठवलेत बघ. अंजलीसाठी मुलांचे फोटो आणि त्यांची माहिती पाठवलीये. अंजलीच्या लग्नाचं खूपच मनावर घेतलेलं दिसतंय. बरंय बाई. अंजली, ए अंजली, अंजली. काय यार ही बाई पण ना कशाला आता आवाज देतीये? सारखी आपली बोलून ना बोर करत असते. काम करते, जातच नाही, हेडफोन्स घालते. अंजली, अगं बघ ना, केव्हाची हाका मारते मी, ओ सुद्धा देत नाही मी. आई आराम करत असेल. ह्या घरात आल्यापासून आरामच करते ना, आणि नुसता आराम करून कसं चालेल? थोडी हालचाल व्हायला नको तर बरी होईल ना. आणि इतकं महत्वाचं म्हणून बोलवते तुला. अंजली, कमाल आहे बाई या मुलीची. आई मी बोलवून आणते तिला. मी आलेच. सांग लवकर ये म्हणून. हो आले. अंजली, ते हेडफोन काढ. किती आवाज दिले तुला? हो का? अरे मी ते बघितलंच ना, इयरफोन्स घातले होते म्हणून मला आवाजच आला नाही. एवढी पण स्वतःमध्ये नको गुंग राहत जाऊ. आई आवाज देतात तुला. का पण? म्हणजे काही अर्जंट आहे का? थोड्या वेळाने येऊ का मी? चालेल का? नाही नाही नाही. अगं आई आवाज देतात, काहीतरी काम असेल म्हणूनच आवाज देतात ना. माझ्याकडे काय काम आहे? माहिती नाही, आता खाली गेल्यावर कळेल आपल्याला. चल चल. हळू. पाय नीट झाला ना तुझा आता? तर ओके चल. हळू. आपण काय काम आहे तू? मला काही माहित नाही. माहित असतं तर मी तुला सांगितलं नसतं का? सही अगं, काय झालं ते तरी सांग मला ना, टेन्शन येते मी. अगं टेन्शन घेण्यासारखं काही नाहीये. चल. अगं तू सांग ना, काय काय बोलायचं काकूंना? किती प्रश्न विचारणार आहेस? काय ग अंजली, किती हाका मारल्या मी तुला, एकदाही हो दिला नाही. सॉरी काकू, ते मी ना इयरफोन्स घातले होते ना, त्यामुळे ऐकू नाही आलं. काय म्हणत होता तुम्ही? सांगा ना. मला सही पण म्हणते खूप अर्जंट. काय? हो हो सांगते. तुझ्यासाठी मुलं बघतोय की नाही आपण, त्यासाठीच बोलवले तुला. ये 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 ये, बस 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 बस, इथे बस. हो पण काकू, मी सकाळी सांगितलं ना तुम्हाला, मुलं सांगितलंस आणि आम्ही ऐकलं सुद्धा. देवांशनी सकाळी जे प्रोफाईल दाखवले ना, ते आपण बाजूलाच ठेवूया. ती मुलं नकोच. एक्झॅक्ट नकोच नकोच. मी तेच ती अशी बिझनेस करणारी श्रीमंत मुलं अजिबात नको आपल्याला. तुझ्यासाठी की नाही, आपण साध्या घरातला नोकरी करणारा मुलगा बघूया. मस्त झालं. हा पण अंजली, मला समजू शकतं. हे बघ, कुठल्याही मुलीच्या लग्नाचा विषय निघाला ना की ती संकोचते. पण तू लाजू नको. अगं आता मुलं बघायला सुरुवात करायलाच हवी. म्हणजे लग्न जमायला थोडा वेळ लागतो की नाही. म्हणून तुझ्यासाठी काही मुलं शॉर्टलिस्ट करून ठेवली आहेत आम्ही. सई, दाखव तिला, दाखव. हो हो दाखवते. फोटो पण काढले तुम्ही? ही बाई तर हात धुवून माझ्या वेडिंगच्या मागे लागली आहे. पण मी पण ठरवलंय, सून होईन तर तुझीच.